गुड मॉर्निंग. सकाळी उठल्या उठल्या आधी भूषणचा टिफिन बनवून तो पॅक केला आणि प्राव्याही उठली होती, पण किचनमध्ये येऊन तिची काहीतरी वेगळीच बडबड सुरू होती. प्राव्या, काय बडबडते? त्यानंतर भूषण ऑफिसला जायच्या आधी या बाप लेकीने राधाकृष्णाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तो ऑफिसला गेला. त्यानंतर मी तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला घेतला. तिच्यासाठी मी बटाटा आणि बीटचे कटलेट करत होती, कारण तिने कालही दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं आणि ती हे आवडीने खाते, म्हणून तेच करायला घेतले. सकाळी ते बनेपर्यंत तिला थोडासा उकडलेला बटाटा भरवला आणि त्यानंतर कटलेट भरवले. खाऊन झाल्यावर प्राव्या मस्त बॉलने खेळत होती, पण दाराजवळ जाऊन मला बाहेर घेऊन जा असंही म्हणत होती. संध्याकाळी भूषण ऑफिसमधून आल्यावर प्राव्याला खाली फिरायला घेऊन गेला आणि तो लवकरच जेवणार होता, म्हणून मी जेवणाची तयारी करायला घेतली आणि एका बाजूला माझ्यासाठी चहाही ठेवला. दोघे खालून फिरून आल्यावर मी प्राव्याला म्हटलं डॅडाला गुदगुदी होते आहे, तर प्राव्या मुद्दामच जाऊन त्याला सारखी करायला लागली. त्यानंतर भूषण चेंज करायला म्हणून बेडरूममध्ये गेला, तर प्राव्याही त्याच्या मागे मागे गेली. काल ही मम्माच्या मागे मागे करत होती आणि आज ही डॅडाच्या मागे मागे करते. थोड्या वेळाने तिला जेवण भरवायला घेतलं. आज तिच्यासाठी काही वेगळं केलं नव्हतं. आमच्यासाठी जी फ्लावरची मिक्स भाजी केली होती त्याबरोबर तिला राईस कुस्करून भरवला आणि त्यानंतर तिला झोपवायला घेतलं. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.